तुम्ही सुद्धा गाडी चालवत असताना ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन केलं असल्यास आणि दंडाचा मेसेज आला असल्यास आता सावधान होण्याची वेळ आलेली आहे। कारण सायबर गुन्हेगारांनी थेट ई-चलान यंत्रणेचाच वापर करून नागरिकांना लुटण्याचा नवा फंडा शोधून काढलाय। मोबाईलवर येणाऱ्या बनावट लिंकवर क्लिक करताच खात्यातील लाखो रुपये अवघ्या काही सेकंदात गायब केले जात आहेत। धक्कादायक बाब म्हणजे हे गुन्हेगार परदेशी सर्व्हरचा वापर करत असल्याचं आता पोलिसांसमोर ही आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे। दरम्यान तुमचीही फसवणूक होऊ नये म्हणून तुम्ही काय करायला हवं हे थोडक्यात जाणून घेऊयात। तर ई-चलान आणि कोणत्याही सरकारी दंड भरण्यासाठी मेसेजमधील लिंक क्लिक करू नये। मोबाईलमध्ये अँटीव्हायरस आणि सुरक्षा तपशील नियमित अपडेट ठेवावं। अनोळखी लिंक, QR कोड तसेच ॲप इन्स्टॉल करण्याचे मेसेज टाळावेत। चुकून APK इन्स्टॉल केलं असेल तर त्वरित इंटरनेट बंद करावं। बँकिंग ॲपचे पासवर्ड बदलावेत आणि संबंधित बँकेशी संपर्क साधावा। फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या मदत क्रमांकावर तक्रार करावी।